प्रेज द लॉर्ड. आज आपण मोशेची आई, जिचं नाव योगबेत असं होतं, तिच्या जीवनाविषयी विचार करणार आहोत. निर्गम याचा 2रा अध्याय आणि 1 ते 3 या वचनामध्ये आपण पाहतो की लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्याचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली. त्या पेटाऱ्यात तिने त्या बालकास घालून नदी तीराच्या लव्हाळ्यात नेऊन ठेविले. प्रियानो, मोशेची आई योखबेत ही बायबलमध्ये अद्वितीय, असाधारण अशी एक माता आहे. आणि मोशेच्या जन्माच्या वेळची परिस्थिती जर आपण पाहिली तर आपण पाहतो की इस्रायल लोक हे मिस्र देशामध्ये गुलाम म्हणून राहत होते. आणि त्यावेळचा फारो राजा हा त्यांची अतिशय छळवणूक करत असे, त्यांच्यावर अतिशय जुलूम करत असे, अतिशय कष्टाची कामं त्यांच्याकडून करून घेत असे, कारण हे लोक त्याचे गुलाम होते. या फारो राजाला शहरं बांधण्यासाठी, कोठारं बांधण्यासाठी या इस्रायल लोकांची अतिशय गरज असे. आणि त्यामुळं या लोकांनी आपल्याला सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याकडून अतोनात असे कष्ट तो दिवस रात्र करून घेत असे. फारो राजाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती आणि त्याला माहीत होतं की हे इस्रायल लोक जिवंत परमेश्वराचे निवडलेले असे लोक आहेत. यांना परमेश्वराने फलद्रूप बहुगुणित होण्याचा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यामुळं यांची संख्या ही अतिशय झालेली आहे. कदाचित हे लोक आपल्या जुलमामुळं या देशावर चाल करून येणाऱ्या इतर लोकांना जाऊन मिळतील, त्यांच्याशी हातमिळवणी करतील आणि आपल्याबरोबर युद्ध करतील अशी भीती त्याच्या मनामध्ये सतत होती. आणि म्हणून त्यांची लोकसंख्या कशी कमी होईल याचा तो विचार करीत असे. आणि त्यातूनच त्याने असा विचार केला की इब्री स्त्रियांचं बाळंतपण करण्यासाठी ज्या सुईणी जात असतात त्या सुईणींना त्याने बोलावलं आणि त्यांना सांगितलं की ज्या वेळेला या इब्री स्त्रिया बाळंत होतात त्यावेळी त्यांना मुलगा झाला तर तुम्ही मारून टाका आणि मुली झाल्या तर त्यांना जिवंत ठेवा. परंतु आपण पाहतो की या ज्या स्त्रिया होत्या ह्या देवाला भिवून वागणाऱ्या होत्या. देवावर त्यांचा विश्वास होता. आपल्या हातून हे पातक देवाच्या विरुद्ध घडू नये यासाठी त्यांनी निश्चय केला की आपण या मुलांना मारून टाकायचं नाही. जसं आपण निर्गम 1:20 मध्ये पाहतो की इब्री सुईणीने तसं केलं नाही, कारण त्यांना देवाचे भय होते. आणि आपण पाहतो की त्याचा परिणाम काय झाला की परमेश्वराने या सुईणींना आशीर्वादित तर केलंच केलं, परंतु त्यांच्याबरोबर त्यांची घराणीही परमेश्वराने आशीर्वादित केली. जसं
की आपण पाहतो की राहाब वेश्या ही यरीहोमध्ये राहणारी, आणि ज्या वेळेला यहोशुवाने तिच्याकडं 2 हेर पाठवले त्या शहराची टेहळणी करण्यासाठी, त्यावेळेला ही राहाब वेश्या सुद्धा परमेश्वराचं भय धरणारी अशी होती, परमेश्वरावर विश्वास ठेवणारी अशी होती. आणि म्हणून तिने या 2 हेरांचं आपल्या सैनिकांपासून रक्षण करण्यासाठी आपल्या घरामध्ये तिने त्यांना लपवून ठेवलं, त्यांचा पाहुणचार केला आणि सुरक्षितपणे या 2 हेरांना तिने आपल्या घरातून वेशीच्या बाहेर सुखरूप जाण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्यामुळं परमेश्वराने तिला आणि तिच्या घराण्याला सुद्धा आशीर्वादित केलेलं आहे. आपण याकोबाचं पत्र आणि याचा 2रा अध्याय 25व्या वचनामध्ये पाहतो की राहाब क्रियांनी नीतिमान ठरली. तिने क्रिया केली, परमेश्वरावर विश्वास तर ठेवलाच, परंतु त्या विश्वासाला तिने क्रियेची जोड दिली आणि त्यामुळं ती आणि तिचं घराणं या सुईणींसारखं आशीर्वादित झालं. तसंच आपण पाहतो की यामुळंच जसं परमेश्वर ज्या वेळेला आपण त्याचं भय धरतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा आशीर्वादित करतो आणि तो आशीर्वाद पिढ्यानपिढ्या कायम राहतो. तसंच आपण पाहतो की योखाबेद ही जी मोशेची आई होती ती सुद्धा परमेश्वराला भिवून वागणारी, त्याच्यावर विश्वास ठेवणारी अशी होती. आणि ज्या वेळेला तिने मुलाला जन्म दिला त्यावेळेला तिने पाहिलं की हे मूल अतिशय सुंदर आहे. इतर स्त्रियांनी त्यावेळेला आपली सर्व लेकरं फारोच्या भीतीने नदीमध्ये फेकून दिली, परंतु मोशेच्या आईने तसं केलं नाही. तिने त्या बाळाला 3 महिन्यापर्यंत लपवून ठेवलेलं आहे, कारण तिला माहित होतं की हे बाळ जे आहे ते मला परमेश्वराने दिलेली देणगी आहे, परमेश्वराने दिलेलं हे धन आहे आणि त्याला सांभाळणं, त्याचं संगोपन करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळं तिने त्या बाळाला 3 महिने आपल्या घरामध्ये लपवून ठेवलं. प्रियांनो, पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की तिने पाहिलं की आपलं बाळ सुंदर आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं बाळ हे सुंदर वाटतं, मग ते कसं का असेना. ती त्याच्यावर खूप प्रेम करते, खूप लाड करते त्याचे, परंतु जसं जसं बाळ वाढत जातं, मोठं होतं, तसं ते त्रास द्यायला सुरुवात करतं. काही कालानंतर आपण पाहतो की मुलं मोठी होतात आणि आईबापांशी जे त्यांच्यावर अतोनात प्रेम करतात त्यांच्याशी त्यांचं वागणं बदलून जातं. ते आईशी वडिलांशी उद्धटपणे बोलतात, ते जे काही सांगतात ते मुलं ऐकत नाही. आजकालची परिस्थिती तीच आहे. जेव्हा आम्ही मुलांकडे पाहतो त्यावेळेला मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, नको त्या गोष्टी करायला ते लहानपणापासूनच सुरुवात करतात आणि मग साहजिकच आईवडिलांना राग येतो. आईवडील त्यांना रागवतात, बोलतात, कधी कधी त्यांना रागाने तू बेअक्कल आहेस, तुला अक्कल नाही, तू गाढव आहेस, अशा पद्धतीने सुद्धा बोलत असतात. परंतु
आपण आपल्यावर संयम ठेवणं ही आवश्यक गोष्ट आहे. कारण या वयामध्ये मुलांच्या मनावर आपल्या हेतूचा किंवा आपल्या रागवण्याचा वाईट असा परिणाम होत असतो. त्यांना कळत नाही की हे रागवणं, हे चिडणं आईवडिलांचं, त्याच्यामागे त्यांचा हेतू आहे. आणि तो हेतू चांगला आहे की आपल्या मुलांनी शिकावं, आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, आपल्या मुलांनी चांगलं बनावं. आणि त्यामुळंच आई वडील त्यांना रागवत असतात. परंतु ज्या उणीवा त्यांच्यामध्ये आहेत, त्या उणीवा जर आपण प्रेमाने, समजूतदारपणे त्यांच्यातून काढून टाकण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच हे मुलं आपलं ऐकतील. पुष्कळदा आपण इतर मुलांशी त्यांची तुलना करतो, परंतु ही गोष्ट सुद्धा अयोग्य आहे. ज्या वेळेला आपण इतर मुलांशी त्यांची तुलना करतो त्या वेळेला ह्या मुलांचं खच्चीकरण होतं आणि ते अधिक वाईट मार्गाने जायला लागतात. म्हणून आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना योग्य रीतीने वाढवायला हवं. त्यांच्या उणीवांकडं व्यवस्थित रीतीने त्यांना समजून सांगायला हवं आणि त्यांच्यातून त्या दूर करण्यासाठी त्यांना मदत करायला हवी. आपण प्रेषितांचे कृत्य 6 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये पाहतो की त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की त्या दिवसात मोशे जन्मला, तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता. तेव्हा आपल्या लेकरांकडं योगबेतने जसं परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्याचं संगोपन केलं, तसंच प्रियांनो आपणही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांकडं पाहायला शिकलं पाहिजे. कारण परमेश्वराने ही लेकरं आपल्याला देणगी म्हणून, धन म्हणून दिलेली आहे आणि त्यांचं संगोपन अतिशय व्यवस्थितपणे कसं करता येईल याकडं आपणही लक्ष ठेवलं पाहिजे. आपण पाहतो शास्त्रे 6 मध्ये की गिदोन हा स्वतःला कनिष्ठ, कमी दर्जाचा समजत असे, पण परमेश्वराने त्याची निवड करताना त्याला हाक मारून म्हटलेलं आहे की हे बलवान वीरा, हे शूर वीरा. त्यावेळेला गिदोन परमेश्वराला म्हणतो, माझे कुळ मनश्शे वंशात सर्वात कनिष्ठ आहे आणि मी आपल्या वडिलांच्या घराण्यात कनिष्ठ आहे. परंतु परमेश्वराने गिदोनाचा उपयोग केलेला आहे. इस्रायल लोकांना मिद्यानाच्या हातातून सोडवण्यासाठी परमेश्वराने गिदोनाचा उपयोग करून घेतलेला आहे. तसंच 1 शमूएलमध्ये सुद्धा आपण पाहतो की इशायचे जे पुत्र होते ते अतिशय धडधाकट होते, ते सैनिक होते. परंतु इस्रायल लोकांसाठी जेव्हा राजा निवडायची वेळ आली त्यावेळेला परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की दाविदाची निवड कर. वास्तविक पाहता दावीद हा त्यावेळेला अतिशय एक सर्वसाधारण असा मुलगा होता. त्याची देहयष्टी सुद्धा अतिशय किरकोळ होती. तो मेंढरं राखत होता, परंतु तरीही परमेश्वराने त्याचं अंतःकरण पाहिलं की जो सतत परमेश्वराच्या सानिध्यात आहे, सतत परमेश्वराची स्तुती करत आहे, सतत त्याची आराधना करत आहे. आणि अशा या दाविदाची निवड परमेश्वराने
इस्रायलचा राजा म्हणून केलेली आहे. आणि अशा पद्धतीने परमेश्वर ज्याला निवडतो त्याच्या जीवनामध्ये एक अद्भुत कार्य परमेश्वर करत असतो. योखेबेदमध्ये आपण पाहतो की 3 महिने तिने आपल्या बाळाला लपवून ठेवलं, त्याची काळजी घेतली. परंतु जेव्हा तिला आपलं बाळ लपवून ठेवता येईना तेव्हा ती असहाय्य झाली. आपल्याला माहिती आहे की लेकरं मोठमोठ्याने रडत असतात, रात्री अपरात्री ते रडू शकतात. आणि अशा वेळेला सैनिक जे होते फारोचे ते आजूबाजूला फिरत असे. आणि मग तिला काळजी वाटू लागली की आता ह्या बाळाला कसं काय सांभाळायचं. आणि म्हणून तिने काय केलेलं आहे की त्याच्यासाठी लव्हाळ्याचा एक पेटारा बनवलेला आहे, त्याला डांबर राळ फासलेली आहे आणि त्या पेटाऱ्यामध्ये आपल्या बाळाला ठेवून तिने नदी किनारी लव्हाळ्यामध्ये नेऊन ठेवलेले. हे करत असताना तिला कितीतरी दुःख वाटत असेल, परंतु ती डगमगली नाही. परमेश्वराच्या विश्वासामध्ये ती दृढ राहिली आणि त्याच विश्वासाने तिने आपल्या बाळाला त्या ठिकाणी ठेवलेले. त्या बाळाचं आता पुढं काय होणार हे पाहण्यासाठी ती आणि तिची मुलगी मिर्याम हे त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलेले की राजकन्येने त्या मुलाला घेतलेले. प्रियानो, लक्षात ठेवा, जेव्हा आमच्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती येते, ती परिस्थिती आमच्या हाताबाहेर जाते आणि त्यामुळं आम्ही हतबल होतो. आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात. आमच्या लेकरांच्या समस्या असतात, कौटुंबिक समस्या असतात, आर्थिक समस्या असतात, लेकरांच्या नोकरीच्या समस्या असतात. परंतु विश्वास ठेवा, प्रभू येशूकडं पाहत राहा. तो परिस्थिती बदलणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. कोणतीही गोष्ट त्याला अशक्य नाहीये. आणि म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये जेव्हा आमचा विश्वास पाहतो त्यावेळेला तो आमची परिस्थिती बदलून टाकतो. अद्भुत असं कार्य आमच्या जीवनामध्ये करतो. ज्या वेळेला मोशे बाळाला फारोच्या राजकन्याने उचललेला आहे त्यावेळेला मिर्याम तिथं गेलेली आहे आणि त्या बाळासाठी दाई आणू का म्हणून तिने विचारलेलं आहे. आणि राजकन्येने तिला हो म्हटल्यानंतर आपल्याच आईला ती त्या ठिकाणी घेऊन आलेली आहे आणि तिने तिच्या हातामध्ये तिचं बाळ परत दिलेलं आहे. योखेबेद आपल्या बाळाला घेऊन आनंदाने घरी गेलेली आहे. त्या बाळाला तिने वाढवलेलं आहे, त्याचं संगोपन केलेलं आहे आणि मोठा झाल्यानंतर तिने परत त्याला राजकन्येच्या हवाली केलेला आहे. धन्य ती माता की परमेश्वराने तिच्यासाठी हे अद्भुत कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. मोशेने राजवाड्यामध्ये राजकुमारला आवश्यक असणारं सर्व प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे. तो राजनीती त्या ठिकाणी शिकलेला आहे आणि त्याच्या बाबतीत देवाची जी योजना ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तो राहिलेला आहे. इब्री 11 आणि 24-25 या वचनामध्ये आपण वाचतो की प्रौढ झाल्यानंतर राजकन्येचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा देवाच्या लोकाबरोबर दुःख भोगणे त्याने पसंत केले. ज्या वेळेला त्याने इब्री माणसाला मारताना पाहिलेलं आहे त्यावेळेला त्याने त्या
मिस्री माणसाला मारलेला आहे आणि त्या ठिकाणी मिस्रामधून तो पळून गेलेला आहे. प्रियांनो, आईच्या जवळ असताना योगवेदने मोशेच्या मनावर परमेश्वराची वचनं बिंबवलेली आहेत. आपल्या लोकांचे दुःख, त्यांना होणारा त्रास ही तिने आपल्या बाळाला दाखवून दिलेली आहेत, समजावून सांगितलेली आहेत. आपल्या लोकांविषयी त्याच्या मनामध्ये तिने कळवळा निर्माण केलेला आहे, दया निर्माण केलेली आहे. आणि परमेश्वराची तुझ्या बाबतीत काय योजना आहे, परमेश्वराने तुला वाढवलं, परमेश्वराने तुला वाचवलं, कशा पद्धतीने तू वाढला गेलेला आहे आजपर्यंत, आणि त्याची तुझी निवड परमेश्वर कशा प्रकारे करील हे तिने त्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला सिनाय पर्वताच्या जवळ मोशे आलेला आहे, त्यावेळेला परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तू इस्रायल लोकांना वाचव, त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मी तुझी निवड केलेली आहे. आणि मोशेने सुद्धा परमेश्वराची ती आज्ञा ऐकून पाळून तो इस्रायल देशामध्ये गेलेला, तो मिस्र देशामध्ये गेलेला आहे. इस्रायल लोकांचा तो पुढारी बनलेला आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या सहाय्याने या आपल्या इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून काढून वचनदत्त देशाला तो घेऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, योगवेदने आपली 3 लेकरं म्हणजेच मिर्याम, मोशे, अहरोन यांना परमेश्वराच्या भयात राहण्यास शिकवलेलं होतं, त्याच्या आज्ञा पाळायला शिकवलं होतं. परमेश्वराची जी वचनं आहेत ती त्याच्या मनावरती बिंबवली होती. आणि म्हणून आपण पाहतो की ज्या वेळेला मोशे हा इस्रायल लोकांना घेऊन चाललेला आहे, त्यामुळं परमेश्वराने मोशेची निवड ही इस्रायलचा पहिला संदेष्टा म्हणून केलेली आहे. त्याच्याकरवी मोशेने परमेश्वराच्या आज्ञा, त्यांचे नियम हे लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. मोशेने 40 वर्ष इस्रायल लोकांचा सांभाळ केलेला आहे, त्यांचे पुढारी पण केले आहे आणि त्यांना तो वचनदत्त देशापर्यंत घेऊन गेलेला आहे. मोशेच्या आईने त्याच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत ते या ठिकाणी फलद्रूप झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मोशेच्या आईने ज्या गोष्टींपासून त्याचं संरक्षण व्हावं, जसं बाळपणी त्या लवाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये तिने त्याला घातलेलं होतं, तसं आपल्याला आपल्या मुलांचं संरक्षण करायचंय. कशा पद्धतीने आपल्या मुलांचं संरक्षण करायचंय आपल्याला माहित आहे की सैतान हा आपल्या मुलांना नाशाकडे नेण्यास तयार झालेला आहे. आपल्या मुलांचा आपला नाश कसा होईल यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्या लेकरांना आपण सुद्धा देवाच्या वचनात वाढवायला हवं, शैतानापासून त्यांना लपून ठेवायला हवं. आणि आपण जर जागृत राहिलं तर निश्चितच आपली मुलं ही देवाच्या राज्यासाठी उपयोगी येतील. बायबलमध्ये निर्गममध्ये आपण पाहतो की
मोशेला परमेश्वराने निवडून घेतलं आणि मोशेवर तो इतकी प्रीती करत होता की मोशेचं नाव परमेश्वराला परिचित होतं. परमेश्वर मोशेबरोबर मित्राप्रमाणे बोलत होता. मोशे इस्रायल लोकांविषयी वारंवार परमेश्वर चिडला असताना परमेश्वराकडं या इस्रायल लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करत असे. त्यामुळं परमेश्वर मोशेवरती प्रेम करत होता. परमेश्वर मोशेवर इतकं प्रेम करत होता की आपण पाहतो की ज्या वेळेला मोशे परमेश्वराला म्हटलं आहे की मला तुझं दर्शन दे, त्यावेळेला होरेब पर्वतावर परमेश्वराने त्याला पाठमोरं असं दर्शन दिलेलं आहे. योखेवेदचा दुसरा मुलगा अहरोन, त्याच्याविषयी सुद्धा आपण पाहतो की अहरोन याला परमेश्वराने मोशेचा साथीदार म्हणून निवडलं होतं. परमेश्वर ज्या ज्या आज्ञा देत असे त्या आज्ञा मोशे अहरोनाला सांगत असे आणि अहरोन तो इस्रायल लोकांपर्यंत पोहोचवत असे. याजक म्हणून अहरोनाने इस्रायल लोकांचे सर्व विधी पार पाडले हे असं आपल्याला दिसून येतं. मोशेला अहरोनाने प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे आणि त्याचे आदेश त्याने इस्रायल लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. योगबेदची तिसरी मुलगी जी मिर्याम, हिच्याविषयी सुद्धा आपण पाहतो की मोशेच्या जन्मापासून तो इस्रायल लोकांना 40 वर्षाच्या प्रवासामध्ये मिर्यामने अतिशय सावलीप्रमाणे साथ दिलेली आहे. मोशेच्या पाठीशी जशी लहानपणी ती उभी होती तशीच या 40 वर्षामध्ये सुद्धा मिर्याम आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे, त्याची काळजी घेतलेली आहे. तसंच रानातून प्रवास करताना डफ वाजवून गाणी गाऊन तिने परमेश्वराची स्तुती केलेली आहे आणि इस्रायल लोकांचं तिने आराधनेमध्ये पुढारीपण केलेलं आहे. मिरियाम ही बायबलमधली पहिली संदेष्टी ठरलेली आहे. खरंच धन्य ती योगबेद माता जिने आपल्या तिन्ही लेकरांना देवाच्या सान्निध्यात वाढवलं, देवाच्या वचनात वाढवलं आणि देवाच्या गौरवासाठी त्यांना एक सुंदर असं पात्र तिने तयार केलं. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलेलं आहे आणि असं असताना आमचं योगवेदप्रमाणे हेच कर्तव्य आहे की आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या भयात, देवाच्या आज्ञेत, देवाच्या वचनात वाढवलं पाहिजे. आपल्या लेकरांना येशू ख्रिस्त कोण आहे हे सांगितलं पाहिजे. तो या जगात कशासाठी आला, त्याने आमच्यावर किती प्रीती केली हेही आपल्या लेकरांना समजावून सांगितलं पाहिजे. जर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, स्वर्ग नरक याच्यामध्ये काय फरक आहे हेही आमच्या लेकरांना आम्ही समजावून दिलं पाहिजे आणि तरच आमची लेकरं ही परमेश्वराच्या गौरवाचं एक उत्तम असं पात्र बनू शकतील. त्यांचा नाश होणार नाही, तर ते सार्वकालिक जीवनामध्ये निश्चित जातील. परमेश्वर करो ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करो.